झाडीपट्टी फॅन्स या चॅनलवरील संपूर्ण नाटक बघण्याकरिता आपल्या मोबाईलमधील YouTube ॲपवर जाऊन सर्च मध्ये टाइप करा झाडीपट्टी फॅन्स आणि सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात वर जो आयकॉन दिसेल त्या आयकॉनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि संपूर्ण नाटक बघण्याकरिता या चॅनलवरील प्लेलिस्ट मध्ये जाऊन संपूर्ण नाटक आणि येथील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तुम्हाला कुठलेही नाटक बघायचे असेल तर त्या नाटकच्या नावावर क्लिक करा। बाई कमले तेलान मालिश करून देतो पायाच्या पायाला दुखते म्हणते वर करा सारी हो आता कोणता तेल आणशील मा पाहिजे तो तेल तो आपल्याकडे आहेच नाही जवळ तेल आण मा आहे का तुम्हाला जवळ तेल वगैरे कशाला लागते बाई एरडीचा तेल असं पाहिजे मा दुखते म्हणते मी बाजारात जात होतो ना तर मी माझ्या सायकलच्या समोरून पडली हो दवाखान्यामध्ये घेऊन जायचं ना इथं कशाला आणलं तुम्ही बघा बाबा अहो अशा बायांचा ना काही भरोसा नाही आहे अहो केव्हा घरामध्ये घुसतील केव्हा डोक्यावर बसतील मग डोक्यावरून खाली ना कधी उतरायच्या नाहीत त्या तसं नाही बाई माहितीये का आता याच्यामध्ये आपला दोष आहे ना मग आपल्याला मदत काय नको का नाही का बाई बाबा तुम्ही सांगितलं ना तिला दवाखान्यात न्यायचं म्हणून घरी कशाला आणलं पण आपल्याला मदत करायला पाहिजे माझी गलती आहे त्याच्यामध्ये नाही का बाई हो हे माझी मुलगी आहे माझी मुलगी आहे माझी मुलगी सुंदर आहे स्वभावाला सुंदर आहे बहुत चांगली आहे आई खूप सरळ स्वभावाची होती हो पण काय करता ही लहान असताना ती देवाघरी गेली हो तेव्हापासून सांभाळ केलं माझ्या गुणीचं माझ्या मम्मीचं सांभाळ केलं मी एकदा पुढे हात केलं बस मी मोकळा
मन मन बाई पण इकडे बघा मी काम करतो मी बाजारला जातो मस्त कोंबडी घेऊन आणतो आज मस्त गोडधोड बनवू आणि पुन्हा मटण बिल सगळं खाऊन टाकू तो पण स्वयंपाकाचा बघतो तुझा ठीक आहे येऊ मी नको आलो हा अशी बोलते ना तुझी माझ्याशी मजा मान नको धरू मा चढ बोलत होती बाबा जे आता माझे सोडूले माझे फुलूले लक्ष ठेव मा आज आणतो तेल 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 आणतो गो दुखते कसला हसून घेऊन आलास कसं बनवलं तुझ्या बापाला काय चल जा आता लवकर माझे बाबा इथे जवळच बाजारात जाऊ दे खड्ड्यात तुझ्या बापाला का भेटतो का मी आता बाबा जरी येतील ना तर तुला खूप मारतील मग तुझे हात पाय तोडतील मग तू मुलाला मिळवशील हे बघ तुझा असं आता जासाठी आलो नाही इकडे जा 5 मिनिट फक्त 5 मिनिट माझे बाबा येऊन राहिले आता माझे बाबा येतील ना याला खूप मारतील याचे हात पाय तोडतील याचे हात पाय तुटल्यानंतर ना मी अजिबात बोलणार नाही याच्यासोबत बापरे किती विचित्र आहे हा जाऊ दे आता हा ना मुला लंगडा झाला ना तर मी अजिबात बोलणार नाही याच्यासोबत आता येऊ दे आणि याच्यासोबत तर अजिबात लग्न करणार नाही बापरे माझे बाबा आले वाटतं तिकडून आवाज येऊन राहिला हे बघ तुझ्या बापाला काय भेट नाही मला तू पसंत आहेस मी तुला पसंत आहे आता आपण एक काम करू पळून जाऊन लग्न करून म्हणे पळून जाऊ आणि तिकडे काय खाऊ तुला माहित नाही सगळी अरेंजमेंट करून ठेवलं आम्ही तुला का तसं वाटलं का ए नंदू खरंच तू मला इथे नेल्यानंतर तू माझ्याशी लग्न करशील ना लग्न तुला काय वाटलं पण तुला असं वारेवर सोडून दिलं लग्न करू आपण राजा राणी हो मग आपलं एक संसार खुलू मग तू माझी मी तुझा आणि मग आपला हे तयारी लागा तू तयारी लागा मी काय म्हणता पुष्कळ दिवसाने भेटलीस नाही का मग काही मिळाला सुम्मा देऊन दे ना काय रे एक अगं लई दिवसानं मिळाला मोका लई दिवसानं मिळाला मोका जवळ येण्याकडे तू जवळ येण्याकडे मला एक चुम्मा देण्याकडे जवळ येण्याकडे मला एक चुम्मा देण्याकडे लई दिवसानं मिळाला मोका जवळ येण्याकडे लई दिवसानं मिळाला मोका जवळ येण्याकडे अगं जवळ येण्याकडे मला एक चुम्मा देण्याकडे जवळ येण्याकडे मला एक चुम्मा देण्याकडे
आता एक काम करायचं, जायचं, लग्न करायचं, मस्त संसार ताटायचा आपला. काय तुम्हाला पाणी सुटलाय. म्हणजे असा चुरकू चुरकू खाईल. वरून मेथीची भाजी तोंडी लावासाठी. बाई कमले, कमले माझा फुरमुंडी आणलं मी तुझ्यासाठी. कोबी आणलं मला फुरमुंडी खातो, कोबी खातो, बघून खातो. कमले कमले झोपली असेल. मी जातो, मीच बनवतो आपला. माझे कम माझ्या पोरला घेऊन पळालास का बे नालाय का. कच 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 कापून फेकतो बोलवून काचे बोलवून दिला काय होय बे. आता पुचका हो बे. माझ्या पुरीला पळवून दिला नालाय का. कोणाच्या वस्त्र हरण केला मी तू. कोणता माहिती बे. नंद्या असं सोन घेऊन आलास, माझ्या पोरीला पळवून नेलास. थांब रे, तुझी बहीण भेटू दे. नालाय का नाही. तुझी तंगडी मोडलं तर नावाचा बाडू नाही. दोन बोलून दे, दोन कानावर नाही घालले का नावाचा बाडू नाही. कमले गावभर बोंबले त्याच्यासोबत तुझी माय तशी नव्हती. असं येऊ दे. भारत माता, भारत माता, भारत माता तुझी नाही आता. वीरानाथा होऊ दे आता. दिनदुबळ्यांचा नाद, गोर गरिबांचा नाद. दीनानाथ, दीनानाथ चव्हाण एक समाजसेवक. माझ्या मुलाला वाचवा साहेब. अरे आहेस कोण तू. मी सागरची आई आहे साहेब. अच्छा, म्हणजे सागरसाठी म्हणजे आपल्या मुलासाठी भीक मागायला आलीस माझ्या. साहेब मी भीकच मागायला आली साहेब. माझा मुलगा चोर नाही साहेब, त्याला वाचवा साहेब. काय तुझा मुलगा चोर नाही. मग काय आमच्या बँकेची चोरी आम्हीच केली. काय कमी होतं त्याला. काय कमी होतं त्याने असं कृत्य केलं. साहेब
साहेब माझा चोर नाही पुन्हा त्याने फसवलं आहे त्याचं पूर्ण कटकाळ त्याला फसवलं आहे साहेब माझा मुलगा निर्दोष आहे साहेब ही चर्चा जर आता इतरत्र पसरली आणि आम्ही जर त्याला असा मोकाट सोडून दिला तर कोण विश्वास ठेवेल आमच्यावर? आमच्या बँकेचे संपूर्ण खाते बंद होतील आणि मग आमचं कधी विचार आमचं काय होईल याचा कधी विचार केला तुम्ही? मी विचार करूनच आहे साहेब हवं तर तुमची रक्कम मिळेल पावताना आमचं घर जमीन सगळं काही तुमच्याकडे गहाण ठेवा साहेब. आमचं घर जमीन तुमच्याकडे गहाण ठेवा. ते गहाण ठेवून मला काय मिळणार? हे गोष्ट मात्र खरी सागरची आहे. तुमचं घर आणि जमीन माझ्या नावे करून दिली तर सुखरूप चुटकीत सोडवेन मुलाला. ठीक आहे साहेब. ठीक आहे. हा साहेब माझं घर माझं जमीन हे सगळं काही तुमच्या नावाने लिहायला मग तयार इथं काय बघत बसला? आणि कागदपत्र घेऊन या ना. सुटेल 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 नक्की सुटेल. काही काळजी करू नका. खूप खूप आशीर्वाद आहे. दीनानाथ चव्हाण एक समाजसेवक म्हणूनच म्हणतात ना राजकारणामध्ये पॉसिबल इट्स नॉट इम्पॉसिबल बट इम्पॉसिबल इज पॉसिबल. शक्य असलेली गोष्ट अशक्य नाही पण अशक्य असलेली कुठलीही गोष्ट शक्य करता येते. ते आता गेली ते सागर दरवेची जायला. अरे हो ते तर कसं झालं? सूर्या ती सागर दरवेची भीक मागायला आली होती. नाही चव्हाण साहेब नाही. चव्हाण साहेब जोपर्यंत माझं ध्येय पूर्ण होत ना तोपर्यंत माझ्या मर्जी विरुद्ध कुणाला जाता येणार नाही. आणि एकदा का सूर्य जर तापायला लागला ना गंगाची कशी लाई लाई होते ना साऱ्यांना ठाऊक आहे. अरे हे बघ सूर्या आतापर्यंत सगळं काही तुझ्या मर्जीप्रमाणे झाले. अरे काही मलाही करू दे. ओ समाजसेवक साहेब तुम्ही फक्त समाजाची सेवा करा. मात्र एकदा जर का माझी सटकली ना तुमच्यासारख्या सेवकांची सेवा करतो बघा मी. माझं सुद्धा ऐकून हा चव्हाण साहेब कर पृथ्वी जेव्हा स्वतः भोवती फिरता सूर्याभोवती फिरते ना तेव्हा एक दिनचर्या पूर्ण होत असते. अगदी तसंच या सर्वांना या सूर्याच्या भोवती फिरायला लावणारा चव्हाण साहेब आणि त्यामध्ये मला कुठले कुणाकडून आवडकारी झालेल्याची बात चालणार नाही. अगदी बरोबर सूर्या तू जे काही बोलतेस ना अगदी बरोबर आहे. पण एक गोष्ट जरा ध्यानात घे. त्याला सोडवण्याच्या बदल्यात सागरची आई आपली जमीन आणि शेती आपल्याकडे आपल्या नावाने करून देत आहे. ते आपण घेऊ आणि राहिला प्रश्न तो सागरचा. अरे मी आणा ते काय ते मी बघून घेईन. आणि परत एक गोष्ट एक कल्पना माझ्या डोक्यात घडली. अच्छा कुठली कल्पना? चव्हाण साहेब आपको भी बिल्कुल आता शब्द आहे. तुम्ही खरे समाज सेवक. आवडला चव्हाण साहेब आपल्याला आवडला. ते म्हणतात ना केलं तर केलं नाही तर तेल लावत गेलं. अरे या 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 नमस्कार.
नमस्कार साहेब. हा नमस्कार साहेब. माझ्या सागरला सोडवायला साहेब. बिलकुल आम्ही नक्कीच तुमच्या सागरची तुरुंगामध्ये सुटका करू. अरे 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 अरे. साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे कागद घेऊन आले. अच्छा जमिनीचे कागदपत्र. अरे अरे पण मला एक सांग, तू तू सागरचा वडील ना? हा? अरे तू तर पंगू आहेस, तू कसा काही सैन मारणार? लक्ष्मी आहे ना, लक्ष्मीचा अंगठा चालेल साहेब? अरे सूर्य काय करायचंय तुला? अंगठा घ्या ना साहेब लक्ष्मीचा. एक मिनिट. अरे बाई मुडा करायचा. तुमच्या घर आणि जमीन सहर आता आमच्या नावामध्ये पण मी काय म्हणतो, तुमची जमीन जर आमच्या नावे झाली, तुमचं घर आमच्या नावे झालं तर तुम्ही दोघेही पती पत्नी जाणार कुठं? आणि शिवाय तुमच्या घरामध्ये एक तरणी ताणी सून सुद्धा आहे, बिचारी कुठं जाणार? सागरी येईपर्यंत राहू कुठे साहेब आम्ही? सागराला की आपण निघून जाऊ. बाई पुन्हा तुमचा परत हे कंगुटा हवाय. जवान साहब वो कहते हैं ना, पैसा अगर दहशत दोन अगर बराबर हो ना तुम लोग उसे सलाम कहते हैं. और आज जवान साहब इसमें पैसा तुम और दहशत आई बाबा कसे आहात तुम्ही? मला तरी वाटतं तुम्ही सुखरूप असाल. ए परमेश्वरा, माझ्या आई बाबांना उदंड आयुष्य लाभू दे. खरंच आई बाबा, तुमच्या आशीर्वादामुळे मला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब सुद्धा मिळाला. पगार सुद्धा हवा तेवढाच मिळतो आहे. 2-3 महिने मी काम करून लवकरच परतेन आणि माझ्या दादाची सुटका करणार. आई बाबा, इकडे कमी आहे तर ते तुमचीच. ए आई, आई मला तुझ्या नेहमीच मीठ भाकरीची आठवण येते ग. इथले स्वादिष्ट जेवण काय सर करेल ग तुझ्या त्या मीठ भाकरीचे आई. खरोखरच आई तू वात्सल्याची मूर्ती आहेस. खरोखर तूच माझ्या जीवनाची माय माऊली आहेस ग आई. माय माऊली आहेस. तूच माझ्या जीवनाची माय माऊली. अंबर
अंबरुण वासराले दिली सावली अंबरुण वासराले दिली सावली तूच माझ्या जीवनाची माय माऊली तूच माझ्या जीवनाची माय माऊली अंबरुण वासराले दिली सावली अंबरुण वासराले दिली सावली आई गाई तूच माझ्या जीवनाची माय माऊली पारनाग तळहाताचा रेशमाची दोरी पारनाग तळहाताचा रेशमाची दोरी पारहाग पाखराचा तुझ्या सदाऊरी राब राब राबुनी ग कायाची गली राब राब राबुनी ग कायाची गली आई गाई तूच माझ्या जीवनाची माय माऊली तूच माझ्या जीवनाची माय माऊली सुधीर सुधीर कसा असेल तू कसा आहेस माझ्या बाळा तुला लागत तर नाही ना कसा आहेस माझा लेकरा सुधीर सुधीर तुझ्याशिवाय काही जगू शकत नाही काय जगू शकत सुधीर ये रे माझ्या बाळा खूप माझ्या लेकरा तूच माझी यशोदा मीच तुझा कान्हा तूच माझी यशोदा मीच तुझा कान्हा ममतेचा सागर तुझा मीच तुझा ताना बिया बेल्यासाठी तू ग उपाशी राहिली बिया बेल्यासाठी तू ग उपाशी राहिली आई गाई तूच माझ्या जीवनाची माय माऊली तूच माझ्या जीवनाची माय माऊली अंबरुण वासराले अंबरुण वासराले दिली सावली आई गाई तूच माझ्या जीवनाची
फिरण्यासाठी संधी देऊन दिली. म्हटलं येईल चला आपण मुंबई तरी फिरून येऊ. पण काय हो सुधीर भाऊ, खोटं सांगता येते. याने ना मला घरातून पळवून आणली, मंदिरामध्ये नेऊन लग्न लावलं आणि इकडे मुंबईला घेऊन आला मला फिरायला. आते रे दणके. हा बरं तू इकडे कसा का? नंदू काय सांगू रे माझ्या वेदना. दादाला नोकरीहून काढण्यात आलं आणि घरची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर आली. मी मुंबईला काम करण्यासाठी आलो आणि सुदैवाने काम सुद्धा मिळालं. नंदू माझी एक गोष्ट, तू गावाकडे जाशील तर माझ्या आईवडिलांना सांग की सुधीरला काम मिळालं म्हणून तो 2-4 महिन्यात परत येणार म्हणून सांगशील ना? हो हो सुधीर भाऊ, तुम्ही काळजी करू नका, आम्ही नक्की सांगू तुमच्या आई बाबांना. अरे हो सुधीर, तुझे पॉलिसी काढला होतास ना 300 रुपयावाली, ती आता 2-3 म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये विड्रॉल होणार आहे. हे बघ तुझा चेक पण आणलाय. हे बघ चेक. अरे हो पॉलिसीवरून आठवलं, ते तुझी प्रेयसी कुठे गेली? माझं प्रेम फसवत रे. आणि तुम्हा दोघांकडे बघितलं तर हे वाटलं तुमच्या प्रेमाचं. मला सोडून बरोबर निघून गेली. अरे पण का? असू दे ना. जाऊ द्या सुधीर भाऊ, जाऊ द्या. अहो एवढं मनाला लावून घेऊ नका. अहो माणसाच्या जीवनात ना असले प्रसंग येत असतात, त्यावर मात करून आपल्याला कसं सामोरं जायचं असते. सुधीर भाऊ जाऊ द्या ना, ती नाहीतर दुसरी, दुसरी नाहीतर तिसरी, तिसरी नाहीतर चौथी, चौथी नाही तर 5वी. पुरी सूट मी 6वी करून बरोबर आहे. अरे मोठा 6वी करायला त्याला ज्ञानाची डोस पाचच आहे. दणके पाहिजे का तुला? दणके नंदू कमला सुखी राहा तुम्ही. मस्तपैकी लग्न करा आणि संसार थाटा. आपला सुधीर भाऊ एक काम कर, आम्ही तर फिरायसाठी आलो इकडे, पण आता चौपाटी कुठे आहे? चौपाटी तो समुद्र दिसतोय त्याच्या बाजूला चौपाटी. उडालेले साव घातले फॅशन. खिळा हिलकला तर डबल फॅशन होतात. तुला सगळं समजेल. सुधीर भाऊ, तुम्ही निघा. तुम्ही निघा. आम्ही आता आम्ही चौपाटीवर फिरायला जाऊ. हा ठीक आहे ठीक आहे. का म्हणणं आहे तुझं? कशाला नेला घेतली? काय रे, आता इथे चौपाटीवर फिरायला आणलंस मला. इकडे ये. हे बघ, मला ना आता तू मुंबईला आणलंस ना, तेव्हा मस्त पैकी ड्रेस घेऊन दे. ए नंदू, मला ना छोटे छोटे फ्रॉक घेऊन दे. काय रे, मारते तुझे आमचे बोलले छोटे फ्रॅक लावून मुंबईमध्ये गावावर फिरणार आहे. गल्ले ना काय घेऊन दे ना? राहू दे, मी बोलणारच नाही. इकडे मला सांग, ते छोटे फ्रॉक आपले गावठी लोक लावतात का? किती नाही रे, आता आपण मुंबईमध्ये आपल्याला फिरायचं आहे ना, तेव्हा पुन्हा मला छोटे फ्रॉक घेऊन दे. छोटे फ्रॉक. का बोलते बैताड बेलले? काय घेऊन दे ना? काय घेऊन दे ना? तसे नाही, चांगले घेऊन देतो. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. चांगला घेऊन दे. होय
बोलू नकोस तू बाई माझ्याशी. तू का बाई आहेस का? बाई आहेस? प्रेम करायचं एकाशी आणि लग्न करायचं दुसऱ्याशी. काय बोलतोस तू? खरं तेच बोलतोय मी. तो बिचारा सुधीर भाऊ हे बघा, त्याच्यावर वेळ आली तर त्याला सोडून तुम्ही मोकळे झाला. सुधीरने तुम्हाला सांगितलं वाटतं? दोस्तो भाई माझा, तो लहानपणीचा मित्र माझा. इथं भेटला म्हणून बरं झालं. आणि जर का गावाकडे भेटला असता ना तर तुझ्यासारखे 56 बायका करून दिल्या असते त्याला. काही पण बरबाद करू नका. त्याच्या भावाने आमच्या बँकेतले 10 लाख रुपयांची फेराफेर केली आहे. काय बोलताय तुम्ही? आणि बोलताना तुम्हाला काही कसं वाटत नाही? अहो त्या बिचाऱ्या देव गरीब माणसावर आळ आणताना काही वाटत नाही तुम्हाला? अहो हे सगळं प्रकरण कुणी घडवलं, काय काय घडलं याच्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? नाही ना? हे बघा, अहो मी काही परकी नाही आहे. मी सुद्धा तुमच्याच गावातली आहे. जा गावामध्ये जाऊन बघा तुमच्याबद्दल, त्या लंबू बद्दल काय काय चर्चा सुरू आहे ते. अहो हे सगळं प्रकरण घडवून आणले ना, ते दुसरं तिसरं कुणी घडवून आणलेलं नाही. ते तुमच्या पप्पानी आणि तो तुमच्याकडे असतो ना, त्यांनी घडवून आणले हे सगळं. हे बघा बाई, आम्हाला जेवढं माहित होतं ना तेवढं सांगितलं. आता आमच्यावर विश्वास ठेवा नका ठेवू तो तुमचा प्रश्न आहे. आम्हाला त्याच्याशी काही घेणं काय सांगत बसते तू इथे? अरे चल चल तू चल तू चल. काय सांगायचं नाही आम्हाला. तुम्ही काय ऐकणार नाही आमची. चल चल तिकडे चल. बायो काय झालं भाऊ? याच्यावर पॉलिसी काढायला समजते. अरे तुझ्या काही समजत नाही. बायको नवीन भेटली ना त्याच्यामुळे विसरणं होतं. पॉलिसीवर अशी सही आहे ना भाऊ? ठीक आहे. आणि माझ्यापेक्षा माझ्या घरच्या लोकांना पैशाची अत्यंत गरज आहे. आणि तुझा असेल तर पैसे काढून देतात ना. हो नक्की काढून देऊ आम्ही. तुम्ही चिंता करू नका. आम्ही पैसे त्यांना पोहोचवून देऊ. ठीक आहे. सुधीर मला माफ कर. मला यातलं काय माहित नव्हतं रे. प्लीज मला माफ कर. सुधीर भाऊ काय करताय तुम्ही? इकडे या. उठा. सुधीर भाऊ जाऊ द्या. हे बघा, अहो आम्ही जेव्हा इथे आलोत ना तेव्हा ताई साहेबांची आणि आमची भेट झाली. अहो हे जे सगळं प्रकरण आहे ना, काय काय घडलं काय नाही घडलं, कुणी केलं याबद्दल ना ताई साहेबांना काहीही माहिती नाहीये. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा ताई साहेबांना सांगितलं, तेव्हा ताई साहेबांना खूप मोठा पश्चाताप झालाय. म्हणून म्हणते सुधीर भाऊ, अहो जाऊ द्या ना, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. आता तुम्ही ना या यमुनेला मिळा. यमुनेला भेटेल एकदम समुद्र सुधीर भाऊ जाऊ द्या. याच्याकडे ना अजिबात लक्ष देऊ नका. द्या हात द्या. तुम्ही आता जमवून टाका. का तू काय म्हटलीस? अरे आपलं प्रेम जमवून टाका म्हटलं. चांगली बोल ना. नंदू भाऊ मला एक गोष्ट सांगू. नंदू भाऊ भाऊ कोण होते? मला बोलत होती चुकून तुझं नाव आला. बडी मामाचं पण अशीच म्हणायची, म्हणजे त्याला समजलं नाही पाहिजे म्हणून. तेच आठवण राहिली नाही का तुला? तेच आठवण राहिली. रात कधी कधी होते समजदार आहे.
करायचा. जाऊ द्या, झालं गेलं सगळं विसरून जा. आणि तुम्ही ना आता लवकरात लवकर लग्न करा. हा, सुखाने राहा, असे भांडणं करू नका, एकमेकाशी अबोला धरू नका. आणि लवकरात लवकर ना लग्न करून आम्हाला बारशाला बोलवा म्हणजे झालं. एक नाही का मत असेल तर तुमच्या वर्ष ना पाळवायचा. तुमच्या घरी मुलं झाली ना तर पाण्याची दोरी हलवायला याला बोलवायचं. सुंदर फक्त तू नाही का दुसऱ्याचा विचार कर, स्वतःचा याच्याकडे लक्ष देऊ नका. यानं जेव्हा मला पटवलं ना तेव्हा मला म्हणायचं कमले, पण तुम्ही तसं करू नका. चला चल. सांगतो भाऊ, लग्न आता तुमच्या सुखानं करा, एकाचे 2 करा, आणलेले बाकी वाले बोलवा. आपण कुठे जाऊन म्हणतेस? मी म्हटलं आतापासूनच मजा चल खरंच मला माफ केलं. तुला पश्चाताप झाला हीच मोठी गोष्ट आहे. आणि या बगीच्यात आपली लास्ट भेट पुन्हा कधी भेटणार नाही. होय, अगं लग्न करू, संसार काय. सजली असी धरतीवर रघुमैनेची जोडी, अविट्यासी लागी राधा कृष्णाची गोडी. जीवनी तुझ्या ग, जीवनी मीच तुझ्या ग, तुझ्या प्रीतीच्या जुडल्या जुडल्या तारा त्रिमूर्ती तो सुटला वारा. लक्ष्मी, आपण बर्बाद झालोय ग, बर्बाद झालोय. अगं मोठ्या घामाने आणि कष्टाने उभारलेले हे देवालय त्या नराधमांच्या हाती लागलंय ग लक्ष्मी. लक्ष्मी, कसं होणार ग आपलं लक्ष्मी, कसं होणार. काही सुचेन असं झालंय ग मला. मला सुद्धा काही कळून नाही. मरण्यापूर्वी पण काहीच उरलं नाही हो, काहीच उरलं नाही. असं वाटतं कुठं तरी विष आणावं, आपलं जीवन समाप्त करून टाकलं. सुटवायला जरी हे कळलं ना ती आपल्याला नरक यातना दिल्याशिवाय राहणार. कसं वाटतंय ग तुला आता. हे लक्ष्मी, अगं तुझं बरं वाईट झालं तर माझ्या जीवनाचं कसं होईल ग. अगं त्या नराधमानी तर तुझा अंगठाच कापून टाकलाय ग लक्ष्मी. अगं औषध घ्यायला गेलो होतो तर आपल्याकडे पैसे नाहीत का. अगं डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणाले जुने 50 रुपये दिल्याशिवाय दवाखान्यात पाय नाही ठेवायचा. सांगण्या ग लक्ष्मी, अशा वेळेला आपण काय करायचं ग लक्ष्मी, काय करायचं. लक्ष्मी, तुला मी सांगतो, आपला सागर आणि सुधीर असताना
हे सारं कधी घडलं नसतं ग लक्ष्मी, हे कधी घडले नसतं. हे परमेश्वरा, हे जीवन म्हणजे अरे जीवन म्हणजे हसू आणि अश्रूचं संगम असते ना रे देवा. मग तू आमच्या जीवनात हे अश्रू का दिलास रे परमेश्वरा, का दिलास? लक्ष्मी, पण आपण बेकार झालोय ग लक्ष्मी, आपण बेघर झालोय ग लक्ष्मी, आपण बेघर झालोय. लक्ष्मी, मी तुला वचन दिले होते की मी तुला सुखात ठेवेन म्हणून, पण ते वचन मी नाही निभावू शकलो ग लक्ष्मी, नाही निभावू शकलो. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. मला काही होणार नाही, काही होणार नाही मला. किती खोटी तसली देशील का आपल्या जीवाला? अगं तुझे एवढे रक्त गेलंय तरी हा तुझा नवरा काहीच करू शकला नाही. फक्त बघत राहिला तुझी ती व्यथा. हे परमेश्वरा, अरे तुला थोडी तरी दया येत नाही का रे? अरे एवढा निष्ठुर का झालास रे तू, का झाला? अरे तुला थोडी तरी दया येत नाही का रे? थोडी तरी दया येत. काय दया येणार त्या परमेश्वराला? काय दया येणार आहे तो परमेश्वराला? तो परमेश्वर आहे ना दगडाचा बनलेला आहे, दगडाचा. परमेश्वरा, तू दगडाचा बनलेला आहे, दगडाचा. तुला नाही येणार दया आमची, नाही येणार तुला आमची दया. तू आंधळा झालायस, आंधळा. आंधळा पण झालाय आणि बहिरा पण झालेला आहे. तुला नाही ऐकू येत तर तुला काही बघा. परमेश्वरा, अरे का राज्यात म्हणलाय तू? किती दुःख सहन करायचे आम्ही, सांग ना तू, किती दुःख सहन करायचे. परमेश्वरा, थकलो रे आम्ही, थकलो. आता नाही सहन होत यातना, नाही होते यातना सहन, मला नाही होत. पण हो परमेश्वरा, तुला निक्षून सांगते, तू जर त्या तांडळाचा वध करण्यासाठी सक्षम नसलास ना, तरी माझे मुलं त्या तांडळाचा वध केल्याशिवाय राहणार नाही. तुला धरतीवर यावं लागतं ना, राक्षसांना मारण्यासाठी तुला अवतार घ्यावा लागतं ना. अवतार घेण्याची सुद्धा तुला काही गरज नाहीये. नाही गरज रे आईने केव्हाच राम लक्ष्मणला जन्म दिलेला आहे. माझा सागर जरी वनवासात असला तरी माझा सुधीर त्या चांदण्याचं वध केल्याशिवाय राहणार नाही. पक्का लक्षात ठेव, लक्षात ठेव. पाणी गेलं. अगं तुझ्या सासूला बरं नाही वाटत. हे सुनबाई, सुनबाई. काय होणार नाही. कशाला उठली? सुनबाई, अगं तुझ्या सासूची तब्येत बरी नाही ग. हे बघ, त्या नराधमाने तुझ्या सासूचा आत्ताच कबूल टाकलाय ग. कोण होते ते? हा, तो सेक्रेटरी आणि दीनानाथ चव्हाण. तुम्ही कशाला गेला होता तिथे? बाई, सागरला सोडवण्यासाठी पैशाची गरज होती का आम्हाला, म्हणून आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे घर विक्री करायला. म्हणजे मला न विचारता तुम्ही परस्पर हे घर विक्री काढला? बाई, त्या लोकांनी फसविलं का आम्हाला? अगं आमच्या घराण्याच्या आधी गहिनाच उडवून टाकले ग. मग आता राहायचं कुठं? सांगा ना. सुनबाई, कुठे जिथं पाऊल घेऊन जातील ना तिथं राहू. सुनबाई, माझी एक विनंती आहे का, तुझ्या सासूच्या उपचारासाठी थोडे पैसे हवे होते का? पैसे
पैसे? हा? तुमच्या मुलाने माझ्याजवळ देऊन ठेवले होते का पैसे? हा? पैसे कशाला मागताय तुम्ही? मीच माझं जीवन कशी बशी जगते, हा? आणि तुम्हाला कुठून पुरवू मी पैसे? नेहमी नेहमी पैसे 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 जर हवे असतील ना तर जा रस्त्यावर भीक मागा. गप्प बसा. सुंदरशी का बोलतेस का? अगं का तिरस्कार करतेस तू आमचा? काय करू? काय करू सांगा ना. पूजा करू तुमची? हा? आज घर विकलं, उद्या मला विकाल. आणि हो, आज ना उद्या आलाच असता ना तुमचा मुलगा, हा? तुरुंगातून. मग का विकलं ते घर? का विकलं सांगा ना. आई झाल्याशिवाय नाही करणार तो तुला, नाही करणार. मला आई व्हायचंही नाही आहे. मुलं बाळ करून का मला माझं सौंदर्य कमी करायचंय? वा सुनबाई वा, समजल्या तुमच्या मनातील भावना मला. पण सुनबाई, स्त्रीला खरं रूप जेव्हा येते तेव्हा ती बाळाची आई बनते. म्हणजे तुम्ही मला टोमणे देताय की शहाणपणा शिकवताय? हा, मी तुमच्यासारखी अडाणी नाही आहे. सगळं आता तर हे घर खाली होणारच. काय सुनबाई, अगं बघ ना पत्याची अवस्था बघ. कशा अवस्थेमध्ये मी यांना कुठे घेऊन जाऊ? कुठेही जा, मला तिकडे सेवा करी, एक भांडे घासी, धुणं धुईन, तुझे पाय दाबी. पण आम्हाला घराच्या बाहेर नको काढू सुनबाई, ह्या घराच्या बाहेर नको काढू. अहो पण तुमच्यामुळे मला या घरातून बाहेर जावं लागेल ना. त्याचे काय? चला निघा. चला बाई इथनं. कुठेही जा, मला काही घेणं देणं नाही आहे. चला निघा. निघा. सुनबाई वा, अगं किती म्हटलं तरी तू आमच्या घराण्याची सून आहेस. भविष्यात कधी मुलगी होऊ शकलीस नाही का? अरे हट! मला मुलगी व्हायचंही नाही आहे तुमची. का म्हणते ना? म्हाताऱ्यानं तुमचं घर आता काय देणं आमच्या नावाने. किंवा क्षणाचा विलंब न करता तुम्ही येतून चालते बा. आणि एका क्षणाच्या तुम्ही इथून मार गेला नाहीत ना तर नाईलाजाने मला पोलीस वाल्यांना बोलवायला लागेल आणि जबरदस्तीने तुम्हाला इथून हरबडत बाहेर न्यावं लागेल. बघा ए, जरा थांबा. कुठं फेडशील रे पाप? कुठं फेडशील? हे बघा बाई, बाई या कलियुगामध्ये पाप नावाची कुठलीही वस्तू नाही. अरे ज्याच्या जवळ पैसा आहे ना, पैसा तोच या जगाचा परमेश्वर आहे. आणि लोक त्यालाच प्रणाम करतात. तेव्हा तुम्ही मला कुठलाही शिवाशाप जर दिला ना तर त्याचं मला काय वाटायच्या. त्याच्या घर खाली करा तुम्ही. सुनबाई, तू तरी सांग ना. सांग ना याला सुनबाई. सुनबाई, सांग ना तू. काहीतरी सांग ना सुनबाई. हात जोडतो तुला. एक मिनिट. काय म्हणालीस तू आता? सुनबाई, हो, ही माझी सून आहे. हे तुझी सून आहे. सून आहे. माझ्या सागरची पत्नी आहे. नाही 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 नाही, हा भ्रम आहे तुमचा. हे तुमची सूनबाई केव्हाच्या सूर्याची किरण बनली आहे. तुम्हाला सागरची पत्नी आहे ना? अगं, अगं तुला कळत कसं नाही? अगं हे म्हातारी तुला सुनबाई म्हणण्याच्या अगोदर तू तिचं नातं संपवून टाक. पुसून टाक तुझ्या कपाळावरील कुंकू आणि फेकून द्या तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र या साऱ्या म्हातारीच्या तोंडावरती. काय म्हणाला? सुनबाई, सागरची पत्नी. अरे काय म्हणाला?
अरे घर घर नाही राहिलंय, तरी घर एक वेश्यालय झालंय, वेश्यालय. सुनबाई, अरे किती म्हटलं तरी तू आमच्या घराण्याची सून आहे. आम्ही तर तुला श्राप कधी देऊ शकत नाही सुनबाई. सुनबाई, एक लक्षात ठेव, या पुढे तुझ्या जीवनाला कीड लागेल. माझ्या सीमाला शिवत आणि निघायचा. सुख दुःखाची ऊन सावली मायेने सोसली, किरण सुखाचे येता दारी संकट हे भोवली. सुख दुःखाची ऊन सावली मायेने सोसली, किरण सुखाचे येता दारी संकट हे भोवली. देव तरी हा कुठे लोपला, देव तरी हा कुठे लोपला, दुःखच है नशिबी. हंबरते काय वासराची, अच्छा, म्हणजे सीमा आपण जे जे काय प्लॅन केलं होते ना त्या सारे पूर्ण झाले. बस सारे तुझं घाट कसं आता मोकळं मोकळं झालेलं आहे. या घरामध्ये फक्त मी आणि तू, याने तू राणी आणि मी